आणि हा पुन्हा एकदा षटकार. 2 चेंडूत 2 षटकार अभिषेक यांच्याकडून. सुंदर फलंदाजी. बुंद्यात चेंडू टाकलाय पण अभिषेक यांच्याकडे त्याला उत्तर आहे. 2 चेंडूत 2 षटकार. तिसऱ्या चेंडूसाठी वैभव सज्ज. तिसरा चेंडू. थोडीशी गती कमी केली चेंडूची, त्यामुळे अभिषेक यांचा फटका चुकला. 1 धाव नक्की मिळेल. .3 overs, 28 for no loss. Star Strikers. पुढील चेंडू आणि मिस झालेला आहे महेश यांच्याकडून. सुंदर गती परिवर्तन गोलंदाजाकडून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कीपरचं अपील पण अंपायरने फेटाळलंय. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी. 28 नो लॉस. स्टार स्ट्रायकर्स. पुन्हा एकदा वैभव सज्ज बॉल टाकण्यासाठी. महेश स्ट्राईकवर आणि जोरात फटका मारलाय पण फिल्डच्या हातात. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी जोरात निघालेले आहेत. सुंदर अशी एक चोटी धाव घेण्यात यशस्वी अभिषेक. दोघांमध्ये छान कोऑर्डिनेशन. 2 ओव्हर झालेले आहेत. स्कोर आहे 30. Two overs, 30 runs, no wicket yet. Mahesh is batting on 15, 1-4-1-6, and Abhishek is also batting on 15. He has hit 2 sixes. पुढील गोलंदाज मोहन. कॅचचा चान्स, रनआउटचा चान्स दोन्ही मिस झालेले आहेत. थोडासा कठीण चान्स होता. एज लागली होती, इनसाइड एज. कीपर कडून बॉल सुटला पण मागे बॅकिंग चांगलं दिलंय. 1च रन मिळाली. पुढील चेंडू मोहन राठोड याचा जोरात फटका लगावलाय. 6 रन. प्रत्येक बॉलला उत्तर दिलेले आतापर्यंत महेश बेलोसे यांनी. 8 चेंडूत 21 धावा त्यांच्या. आणि अवांतर धाव. वाईडचा इशारा अंपायरचा. थोडीशी लाईन चुकलेली आहे मोहन राठोड यांची. आणि ह्यावेळी चांगला बॉल. उत्कृष्ट चेंडू. खेळता आलेला नाही महेश यांना. बीट झालेत. 2.3 षटकात 38 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साइडला बॉल टोलवलेला आहे. फिल्डरकडे बॉल पण 1 रन घेण्यात यशस्वी महेश. स्ट्राइकला आलेत अभिषेक. 2.4 overs, 39 for 0. पुढील चेंडू टाकण्यासाठी मोहन राठोड सज्ज. या षटकातला 5वा चेंडू आता ते टाकतील. स्ट्राइकला अभिषेक. जोरात फटका लगावलाय. फिल्डर नुसता बघत राहील. डोक्याच्या वरून 6 रन. सुंदर असा फटका अभिषेक यांच्या बॅटमधून. त्यांची ही 3री 6.
ह्या इनिंग मधली. शेवटचा चेंडू मोहन टाकायला सज्ज. पुढे येऊन खेळलाय, जोरात फटका, बॉल उंच उडालाय पण कॅच सुटलेला आहे. थोडासा जोर कमी पडला, बॉल हवेत उंच गेला, कॅच होता पण सुटलेला आहे. 3 ओव्हर नंतर स्कोर आहे 47. अभिषेक 24 धावांवर खेळत आहेत, महेश 22 धावांवर खेळतात. 3 overs 47. पहिल्या सामन्यात 94 धावा झाल्या होत्या पहिल्या इनिंगच्या. ह्या रन रेटने जर का स्टार स्ट्रायकर्स खेळले तर बरोबर 94 धावाच आता होऊ शकतात. वाईड बॉल आणि 4 बाईटची. वाईड बॉल पहिला आणि 4 बाईटची. आरम यांचा दुसरा चेंडू. प्लेयरकडे बॉल जाईपर्यंत 1 धाव पूर्ण केली. पहिला चेंडू वाईड होता, दुसरा चेंडू स्टंपात पण 1 धाव. 3.1 over, 53 for no loss. Star Strikers. Abhishek Raut 24. Aniket Raut, Abhishek Raut 24. Mahesh Belose 23. आणि पुन्हा एकदा कॅच होऊ शकत होता, थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा फटका बसलेला आहे. साई स्पोर्ट्सला 4 रन मिळालेले आहेत. कॅच सुटला आणि 4 रन. आरम 2 लीगल डिलिव्हरी आतापर्यंत झाल्यात पण 10 रन गेलेत, 1 वाईड आणि बाईटच्या 4 मुळे. पुढील चेंडू धावतायत नाही, स्ट्रायकरचं लक्ष नव्हतं. महेश धावले, त्यांचा कॉल ऐकू नाही आला मला वाटतं अभिषेक यांना. तेवीस या वैयक्तिक धावसंख्येवर महेश धावबाद झालेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन नवनीत. पुढील फलंदाज नवनीत दुबे. 3 बॉल झाले, 3. चौथ्या ओव्हरचा चौथा चेंडू टाकायला आरंभ.
सुंदर असा अभिषेक इज ऑन 45 इन 15 बॉल्स. एक धाव हवी आहे. 49 वर खेळत आहेत. 5व्या ओव्हरचा शेवटचा चेंडू सौरभा टाकतील. रनआउटचा चान्स होता पण नाही. आणि अशा तऱ्हेने अभिषेक राऊत 50 रन झालेत 17 चेंडूंमध्ये. 17 बॉल्स 50 रन्स. 5-6 3-4 17 बॉल 50 रन. ओव्हर झालेली आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 79-1. टीम स्कोर 79. त्यातले 50 रन एकट्या अभिषेकचे. पुन्हा एकदा स्ट्राइक स्वतःकडे ठेवला अभिषेक यांनी. चांगली लय सापडली आहे त्यांना, त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राइक ते घेण्याचा प्रयत्न करतील. शेवटची ओव्हर आहे. सूरज आलेले आहेत बॉलिंगला आणि पहिल्याच बॉलवर 6 मारला अभिषेक यांनी. आता अभिषेकना थांबवणं थोडंसं कठीण वाटतंय. साई स्पोर्ट्सला काहीतरी वेगळं करून दाखवायला लागेल बॉलिंग मध्ये अभिषेक यांना रोखायचं असेल तर. 56 रन्स वैयक्तिक धावसंख्या अभिषेक यांची. बॉल फॉर द लास्ट ओव्हर नाव. सूरज थोडासा स्पीड मध्ये परिवर्तन, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि उत्कृष्ट रनिंग. अभिषेक यांना तेवढीच साथ देत आहेत नवनीत. 2 धावा छान पद्धतीने पूर्ण केल्या आहेत. अभिषेक पुन्हा एकदा स्ट्राइकवर. 2 धावा मिळाल्यात दुसऱ्या बॉलला. सूरज तिसऱ्या बॉलसाठी सज्ज आहेत. नवनीत अभिषेक यांच्याकडे काहीतरी सांगायला येत आहेत. टोटल स्कोर आहे 87. 4 बॉल्स रिमेनिंग इन दिस इनिंग. .2 overs, 87 for 1. अवांतर धाव आलेली आहे आणि त्यातही 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी. त्यामुळे पुन्हा एकदा स्ट्राइकवर अभिषेक. वाईड बॉल +2. वाईड +2. अरे रत्नाकर यांच्याकडे मला वाटतं पहिलाच चेंडू आला आणि थोडेसे अडखळले पण पुन्हा एकदा चांगली रिकव्हरी करून बाउंड्री वाचवली. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू बाकी. 93 for 1. आणि तिसऱ्या बॉलला नवनीत यांची धावसंख्या 1. पण आता अभिषेक आलेत स्ट्राइकवर. 2 चेंडू बाकी आहेत. 61 रन्स झालेत अभिषेक यांचे. सुंदर असा फटका, जोरकस फटका. आणि स्टार स्ट्रायकर्स 100 अप. 1 बॉल अजूनही बाकी. स्टार स्ट्रायकर्सचा स्कोर आहे 100 ला 1. सुंदर अशी फलंदाजी अभिषेक यांच्याकडून. शेवटचा चेंडू सूरज यांचा. शेवटचा चेंडू फुलटास घ्यायचा प्रयत्न केला पण मिस झालेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. आणि शेवटच्या चेंडूला एकच धाव. 101 रन झालेत स्टार स्ट्रायकर्स यांचे. अभिषेक बिनबाद.
सुंदर अशी फलंदाजी त्यांची, बिनबाद 67 धावा, 67 रन्स. 22 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकार अभिषेक यांच्या बॅटमधून. सुंदर, ज्याला म्हणतात गोलंदाजांची पिसं काढली अशी फलंदाजी अभिषेक यांची. सहा ओव्हर्स नंतर स्टार स्ट्रायकर्स यांचा स्कोर आहे 101. शेवटची ओव्हर सर्वात महागात पडलेली आहे साई स्पोर्ट्स यांना. 21 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. साई स्पोर्ट्सला जिंकायला 6 ओव्हरमध्ये 102 धावा हव्यात. सुंदर असा टार्गेट सेट केलेला आहे स्टार स्ट्रायकर्स यांनी. गोलंदाजांसाठी पोषक असं वातावरण करून दिलंय त्यांच्या फलंदाजांनी. महेश बेलोसे 11 चेंडूत 23 धावा, पण स्टार स्ट्रायकर्सचे स्टार 22 चेंडूत 67 धावा अभिषेक राऊत. अंपायर्सचंही कौतुक करायला हवं. एक मॅच अख्खी संपलेली आहे आणि दुसऱ्या मॅचची एक इनिंग झालेली आहे. एकही वादातीत निर्णय अजूनही अंपायर्सकडनं नाही. उत्कृष्ट अंपायरिंग दोघांचीही. सत्या आणि वैभव अंपायर्स, त्यांचंही स्कोरिंग साठी आहेत सचिन. उत्कृष्ट स्कोरिंग करतायत ते. क्रिक हिरोज वर बॉल टू बॉल अपडेट तुम्हाला मिळते सचिन यांच्यामुळे. त्यांचेही धन्यवाद. साई स्पोर्ट्स प्रस्तुत चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 दुसरा सामना. स्वतः साई स्पोर्ट्सची टीम आहे, त्यांना जिंकायला हवेत 102 धावा. 6 ओव्हरमध्ये 36 चेंडूत 102 धावा. विरुद्ध आहेत स्टार स्ट्रायकर्स, ज्यांनी पहिल्या इनिंग मध्ये 6 ओव्हरमध्ये 101 धावा केल्या. एकच विकेट पडली 57 ला. महेश बेलोसे रनआउट झाले होते, त्यानंतर एकही विकेट नाही. चला, जर फलंदाज तयार असतील तर आपण दुसरी इनिंग सुरू करू. फिल्डिंग टीम सज्ज झालेली आहे. स्टार स्ट्रायकर्स कॉन्फिडन्स थोडासा उंचावलेला आहे त्यांचा. कारण आहे महेश आणि अभिषेक. स्टार स्ट्रायकर्सच्या संघाला विनंती आहे, एकाने कॉमेंट्री बॉक्सच्या इथे येऊन बसावं. बॉलर्सची नावं कळायला मदत होईल, फिल्डर्सची नावं कळायला मदत होईल. स्टार स्ट्रायकर्सच्या संघाला विनंती, एकाने कोणीतरी इथे येऊन बसावं, म्हणजे सचिन यांना मदत होईल स्कोरिंग करण्यात. अंपायर जागा घेत आहेत. वैभव आणि सत्या. फिल्डिंग सेट होत आहे. सौरभा आणि राकेश ओपनिंगला. साई स्पोर्ट्सचे कर्णधार सौरभा. बॉलिंगची सूत्र ही त्यांनी
सांभाळली होती. पहिली ओव्हर साई स्पोर्ट्ससाठी त्यांनीच टाकली होती. आता ओपनिंगला कर्णधार स्वतः लीडिंग फ्रॉम द फ्रंट. बघूया 101 रन झालेत. अरे 5 जणांना अरे हो पण 5 हे माहित नव्हतं मला की नेक्स्ट मॅचला नाही सेम मॅच पुढच्या एव्हरी मॅच पुढच्या मॅचला तो नाही येणार. हा मला माहित नव्हतं. अरे मग तेच प्रत्येक मॅच सौरभा आणि राकेश. बॉलरचं नाव नवनीत. 1 डाऊन आले होते स्टार स्ट्रायकर्स यांच्या फलंदाजीच्या वेळी. नवनीत आता ओपन करतायत. बॉलिंग नाही त्यांना काय बोललं होतं की 5 कॅप्टन आल्याशिवाय 5 कॅप्टनला सांगणार रूल. आम्ही कुठे इथे होतो का? मी 2 तास बाहेरच होतो ना. वाईट बॉल पहिलाच नवनीत यांचा. 17चा रन रेट जवळजवळ हवाय साई स्पोर्ट्सला मॅच जिंकण्यासाठी. 36 बॉल 101 रन आता हवेत. दुसरा चेंडू नवनीत यांचा. 1 बाउन्स दिलाय मला वाटतं अंपायरने. दिला ना. 1 बाउन्स आहे ना. आणि सुंदर असा शॉट राकेश यांच्या बॅटमधून. षटकार. शॉर्ट पिच डिलिव्हरी. शॉट मारलाय. सिक्सर. 2 चेंडूत 7 धावा साई स्पोर्ट्स यांच्या. पहिला षटकार साई स्पोर्ट्स साठी राकेश यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी, पण यावेळी बॅट कनेक्ट नाही करू शकले राकेश. सुंदर असा बॉल नवनीत यांचा. आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल टाकण्यावर भर आहे नवनीत यांचा. थोडस टर्फ क्रिकेटची आठवण येते. टर्फ मध्ये ह्याच पद्धतीने बॉल टाकले जातात, ज्याने टर्फचेच प्लेयर आहेत. हा त्याचमुळे सुंदर असे शॉर्ट पिच बॉल नवनीत यांच्याकडून. बॅक टू बॅक राकेश. बघूया काय उत्तर देतात पुढच्या बॉलला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि बॉल सीमारेषे पलीकडे. 6 रन पुन्हा एकदा राकेश यांच्या बॅटमधून. 5 चेंडू 13 धावा साई स्पोर्ट्स यांच्या. 1 चेंडू शिल्लक पहिल्या षटकाचा. नवनीत चेंडू टाकायला सज्ज. राकेश स्ट्राइक वर आहेत. शेवटचा चेंडू फुल लेंथ डिलिव्हरी. प्लेड करून 1 रन काढण्यात यशस्वी राकेश. 1 ओव्हर नंतर स्कोर आहे 14. 1 ओव्हर 14 रन्स नो लॉस साई स्पोर्ट्स. साहीच्या साही चेंडू राकेश यांनी खेळलेत आणि पुढच्या ओव्हरचा स्ट्राईकही राकेशच घेतील. शेवटच्या चेंडूवर 1 धाव काढली आहे. रिक्वायर्ड रन रेट 17. सूरज आलेत बॉलिंगला. आणि वाईड बॉल.
अवांतर चेंडू सूरज यांचा पहिलाच. राकेश स्ट्राईक वर आहेत. आतापर्यंत 2 षटकार लगावलेत. शेवटच्या षटकात राकेश यांनी. सूरज यांची शॉर्ट पिच डिलिव्हरी. राकेश यांना मला वाटतं बॉल नंतर जज झाला. अचानक उसळी खाल्ली बॉलनी. सोडून दिला त्यांनी. सुंदर असा बॉल सूरज यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू, पण एक धाव काढण्यात यशस्वी राकेश. कर्णधार सौरभा पहिल्यांदाच या मॅच मध्ये स्ट्राईक वर आलेले आहेत साई स्पोर्ट्स संघाचे. 29 चेंडूत 87 धावा हव्या होत्या. आता 28 चेंडूत 86 धावा. 28 balls 86 runs required. Required run rate is 18.43. Suraj with his third delivery. Saurabh on strike. बॉल एज लागून वरती गेलाय. कॅच घ्यायचा प्रयत्न केला होता जरूर, पण यशस्वी नाही. तोपर्यंत फलंदाज एक धाव काढण्यात यशस्वी. एज लागून वरती उडाला बॉल. सौरभा थोडस टायमिंग चुकलं, पण कॅच नाही. एक धाव पूर्ण सौरभा यांची. पहिलाच चेंडू खेळणे. ऑफ द मार्क स्ट्रेट अवे. 3 चेंडू झालेत या षटकाचे. 3 चेंडू बाकी. एकूण धावसंख्या साई स्पोर्ट्सची आहे 17. पुन्हा एकदा एक धाव काढण्यात यशस्वी. सुंदर अशी गोलंदाजी सूरज यांच्याकडून आतापर्यंत बघायला मिळाली. 4 चेंडू 3 धावा दिल्यात फक्त अजून. सुंदर असा फटका सौरभ यांच्या बॅट मधून. 6 रन. पहिली 6 सौरभ यांच्यासाठी. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी आहे. साई स्पोर्ट्स धावसंख्या आहे 24. सुंदर असा कमबॅक सूरज यांचा. एक षटकार खाल्ल्यानंतर थोडाशी धीम्या गतीने चेंडू टाकला. एक धाव काढण्यात यशस्वी सौरभा. 2 ओव्हर नंतर स्कोर आहे 25-0. दोन ओव्हर 25 रन. बॉलर नेम राकेश किंवा सतीश अशी दोन्ही नाव आहेत. स्टार स्ट्रायकर्सचा 2 ओव्हर नंतर स्कोर होता 30. साई स्पोर्ट्सचा आहे 25. रिक्वायर्ड रन रेट 19.25. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. बॉल एज लागलेली आहे आणि अंपायरने आउट दिलेला आहे. सौरभा कर्णधार बाद झालेले आहेत. वैयक्तिक धावसंख्या 8 सौरभा यांची. वर्गीस यांनी चांगला झेल घेतलाय.
आणि पहिल्याच सुंदर असा बॉल सतीश यांच्याकडून. एक धाव मिळेल सूरज यांना. स्ट्राईकवर आले तर राकेश. 9 चेंडूत 14 धावा राकेश यांच्या बॅटमधून. 2 षटकार त्यामध्ये. एकूण धावसंख्या साई स्पोर्ट्सची झाली आहे 32. व्हेरी वेल ट्राय. खूप सुंदर असा हा झेल झाला असता, थोडक्यासाठी राहिला, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण. झेल टिपायला जातच होते, थोडक्यात राहिला. 4 बॉल, 2 balls टू गो. राकेश यांना 1 धाव मिळाली. सूरज पुन्हा आलेत स्ट्राईकवर. उंच गेलेला आहे बॉल आणि सुंदर असा झेल. छान झेल टिपलाय. सूरज बाद झालेले आहेत 1 षटकार मारून. दुसरी विकेट साई स्पोर्ट्स संघाची. अ व्हेरी गुड रनिंग कॅच. बाउंड्रीवरून धावत येऊन कॅच टिपणं रबरी बॉलचा तेही थोडं अवघड असतं. बॉल उसळी घेऊ शकतो हाताला लागल्यावर, पण छान झेल. सतीश आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 7 धावा दिल्यात, पण 2 विकेटही घेतल्यात. दोन्ही विकेट याच ओव्हरमध्ये आल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. आरंभ बॅटिंगला आलेले आहेत. तीन षटकांनंतर स्टार स्ट्रायकर्सचा स्कोर होता 47 बिनबाद. 3 षटकानंतर 47 बिनबाद हा स्कोर होता स्टार स्ट्रायकर्सचा. साई स्पोर्ट्स 34 ला 2. आरंभ स्ट्राईकवर पुन्हा एकदा. केशव फील्ड सेट करत आहेत. बॉलिंग साठी सज्ज झालेले आहेत. कीपर पुन्हा सज्ज. चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू मिस झाले आहेत प्रत्येक बॉलला केशव. आरंभ अजूनही प्रतीक्षेत. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. आरंभ यांनी बॉल मारलेला आहे पण सरळ हातात.
पुन्हा एकदा झेलबाद साई स्पोर्ट्सचा बॅट्समन आरंभ. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर बाद झालेले आहेत आरंभ. केशव यांना सफलता. सुंदर असं गतीमध्ये परिवर्तन करत आहेत केशव बॉल टाकताना. योगेश पुढील फलंदाज साई स्पोर्ट्स साठी. रिक्वायर्ड रन रेट इज क्लाइंबिंग अप अँड अप. 27.2 is required run rate for Sai Sports now. 3.3 overs, 34 for 3. for 3. 3.3 overs. 3 चेंडू अजूनही बाकी. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू केशव यांचा. छान लाईन, छान लेंथ आणि अजूनही फलंदाज चाचपडत आहेत त्यांच्या बॉलला बॅट लावायला. केशव यांची उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत. 4 चेंडूत एकही धाव नाहीये. 1 विकेट मिळाली आहे त्यांना. आणि स्वतःच धावसंख्येचं खातं उघडून दिलं केशव यांनी. वाईड अवांतर धाव. 2 चेंडू अजूनही बाकी 4थ्या ओव्हरचे. सुंदर परिवर्तन पुन्हा एकदा केशव यांच्या गोलंदाजीत दिसलंय. 1 धाव पूर्ण करण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होते पण नाही. छान अशी फिल्डिंग केलेली आहे. छान थ्रो. .5 overs, 36 for 3 साई स्पोर्ट्स. 39. 4 षटकात 39 धावा. 3 गडी बाद साई स्पोर्ट्सचे. 12 चेंडूत 63 धावा हव्यात. 12 balls, 63 runs required. Next bowler. Bowler name Suraj. White ball. राकेश ऑन स्ट्राइक. आतापर्यंत सर्वात जास्त धावसंख्या राकेश यांनीच केली आहे साई स्पोर्ट्स साठी. 18 रन केले आहेत. 2 षटकार मारलेत. साई स्पोर्ट्सला अत्यंत गरज आहे त्यांच्या फलंदाजीची आता. सूरज यांचा सुंदर चेंडू. राकेश बीट झालेले आहेत. जोरकस फटका मारायच्या नादात चेंडू कीपरकडे. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर. पुन्हा एकदा सेम फिल्डर कडे कॅच गेला होता पण ड्रॉप्ड. यावेळी मात्र धावचीत झालेले आहेत योगेश. मागच्याही चेंडूवर असंच झालं होतं. झेलही सुटला होता, धावचीतही सुटला होता. पण यावेळी झेल सुटला पण धावचीत करण्यात यशस्वी सूरज. वेळ घेतला आणि मग बॉल मारला स्टंपवर. 2 बॉल झाले. 3 बॉल झालेत. 3 चेंडू शिल्लक अजूनही. 43 रन्स. 4.3 overs, 43 रन्स, 4 विकेट्स. महत्वाची गोष्ट अशी की राकेश स्ट्राइकवर आलेत, जे 19 रन ज्यांनी केल्यात साई स्पोर्ट्स साठी. स्ट्राइकवर आहेत राकेश. त्यांच्या बॅट मधून रन येणं आता गरजेचं आहे. आणि बोल्ड. सुंदर असा चेंडू सूरज यांचा. बोल्ड झालेले आहेत राकेश. सेट बॅट्समन होते, बोल्ड झालेत.
सूरज यांना पहिली विकेट. बोल्ड झालेले आहेत राकेश. पुढील फलंदाज वैभव. आठ चेंडूत 59 रन हव्यात. 8 balls, 59 runs required. सूरज 5व्या चेंडूसाठी सज्ज. सुंदर असा बॉल. वैभव जोरात टोलवण्याच्या नादात बॉल मला वाटतं मेसेज झाला. 1 रन मिळाली आहे जरूर वैभव यांना, पण ती आता साई स्पोर्ट्स संघाला पुरेशी नाही. प्रत्येक चेंडू सीमा रेषेपलीकडे जायला हवा. मोहन स्ट्राईकवर आलेत. पहिलाच बॉल फेस करतील मोहन. सूरज यांचा शेवटचा चेंडू या षटकाचा. फ्लिक करण्याचा प्रयत्न. फिल्डर ने सुंदर थ्रो केला कीपरकडे. कीपरने अजिबात चूक न करता धावचीत केलेला आहे. थोडस काहीतरी कॉल देण्यात गडबड झालेली आहे आणि रन आउट. पुढील फलंदाज विनायक. पाच चेंडूत 56 धावा हव्यात. सुंदर असा प्रयत्न होता. कॅच साठी गेले होते पण कॅच पकडता नाही आला. सुंदर प्रयत्न करूनही पण 4ही जाऊ दिली नाहीये. उत्कृष्ट अशी फिल्डिंग सूरज यांच्याकडून. सुंदर अशी फिल्डिंग. माहिती आहे की बरेच रन हवेत अपोनंटला, तरीही सोडत नाहीयेत. मनापासून फिल्डिंग करतात अजूनही स्टार स्ट्रायकर्सचे फिल्डर्स. चार बॉल 54 रन हवेत साई स्पोर्ट्सला. चारी लिगल डिलिव्हरी असल्या तर केवळ अशक्य प्राय लक्ष वाटतंय आता. सुंदर असा चेंडू मिस झालेले आहेत. अपील केलंय एलबी साठी पण एलबी नाही आपल्याकडे, त्यामुळे तपेश यांनी 3 चेंडू टाकले. सुंदर असा फटका. 6 रन मोहन यांच्या बॅटमधून. दोन बॉल आहेत. 49 झाला आता. हा 55 झाला. 55
2 चेंडूत 47 धावा हव्यात. पहिला सामना श्याम 11 37 धावांनी जिंकले होते. मला वाटतं आता स्टार स्ट्रायकर्स त्याहूनही जास्त धावा ठेवून हा सामना जिंकतील. 1 चेंडू 46 धावा हव्यात. एज लागलेली आहे, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न आणि सुटलेला आहे झेल. साई स्पोर्ट्स 6 ओव्हरमध्ये 57 धावा करू शकलेत. 6 गडी बाद झालेत. दोन सामने झालेले आहेत. वैभव आणि सत्या सुंदर अंपायरिंग करत आहेत. खूप खूप धन्यवाद वैभव आणि सत्या. आणि सचिन उत्कृष्ट स्कोर मेंटेन करत आहेत. क्रिक हिरोज वर आपल्याला जो स्कोर बघायला मिळतोय तो सचिन यांच्यामुळे. बॉल टू बॉल अपडेट ठेवत आहेत स्कोर मध्ये. स्टार स्ट्रायकर्स वन बाय 44 रन्स. 44 धावांनी जिंकलेले आहेत स्टार स्ट्रायकर्स ही मॅच. पुढील मॅच पुन्हा एकदा स्टार स्ट्रायकर्स आणि श्याम 11. म्हणजेच पहिल्या सामन्यातला विजयी संघ आणि दुसऱ्या सामन्यातला विजयी संघ यांची तिसरी मॅच आहे. स्टार स्ट्रायकर्स विरुद्ध श्याम 11. स्टार स्ट्रायकर्स एक सामना जिंकून नेट रन रेट आहे 7.3. श्याम 11 एक सामना जिंकून नेट रन रेट आहे 6.1. चार संघ या मालिकेमध्ये प्रत्येकाशी एक एक सामना होईल आणि मग टेबल टॉपर्स फायनल खेळतील. फर्स्ट आणि सेकंड रँकवर असलेले टीम्स फायनल खेळतील. 6 षटकांचे हे सामने. दोन सामन्यांनंतर हायेस्ट रन स्कोरर अभिषेक 67 रन्स केलेत आताच्या मॅच मध्ये. साई स्पोर्ट्सच्या व्यवस्थापनाला विनंती, अभिषेक राऊत यांना मॅन ऑफ द मॅच चं मेडल द्यावं. अभिषेक राऊत यांनाही विनंती आहे. सुंदर अशी फलंदाजी अभिषेक यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच अभिषेक राऊत. स्टार स्ट्रायकर्स अभिषेक राऊत साठी जोरदार टाळ्या.
67 रन्स अभिषेक राऊत यांच्या बॅटमधनं या सामन्यात. 22 चेंडू खेळले, 7 षटकार आणि 3 चौकार. प्लेयर ऑफ द मॅच अभिषेक राऊत मेडल स्वीकारताना. सुंदर अशी फलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी. खूपच सुंदर. पुढील सामन्यासाठी टॉस करायला हरकत नाही. बॅक टू बॅक मॅचेस होणारच आहेत कारण 4 टीम आहेत, पण टॉस तरी करून घेऊ आपण. पुढील सामना स्टार स्ट्रायकर्स आणि श्याम 11 दोन्ही चेंज आहे. अच्छा, साई स्पोर्ट्स विरुद्ध सत्या 11 पुढील सामना. चार संघ या मालिकेत आणि योगायोगाची गोष्ट अशी की सगळे एस वरून. सत्या 11, श्याम 11, साई स्पोर्ट्स आणि स्टार स्ट्रायकर्स चारही संघ एस वरून. सत्या 11 won the toss, elected to bat first. म्हणजेच साई स्पोर्ट्स पुन्हा एकदा फलंदाजीसाठी जातील, गोलंदाजीसाठी जातील, क्षमस्व. साई स्पोर्ट्स विरुद्ध सत्या 11 हा पुढील सामना. स्लोअर मध्ये 3दा लटकले आहेत आपल्या इथं. सगळे स्लोअरच टाकतात. कट तुला कट नाही जमलं तर स्लोअर टाक पायावर. तू कसं लटकला तसं लटक.